खालापूर तालुक्यातील चौक जवळील बसलेलं एक छोटंसं गाव, निसर्गाच्या कुशीमधलं निसर्गरम्य असं एक ठिकाण म्हणजेच इरसाळवाडी. येथे राहणारे वाडीवरची सर्व लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेती करायचे. तसेच मळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावून त्या बाजारात नेऊन नंतर विकणं हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. त्याचप्रमाणे इरसाळवाडी हे निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे, तसेच इरसाळगड ही एक मोठी त्याला देणगी लाभलेली असल्यामुळे इथे येणारे सर्व जे काही पर्यटक आहेत यांच्यामुळे या इरसाळवाडीतल्या लोकांना उदरनिर्वाहाचं एक साधन लाभलं होतं. या वाडीतील लोकांना बाजार जवळ नसल्यामुळे चौक येथील बाजारपेठेत त्यांना डोंगराच्या कुशीतून उतरून जावं लागायचं. घरातील काही उपयोगी वस्तू किंवा दवाखाना याच्यासाठी त्यांना बाजारात चालत यावं लागायचं. त्यांचा दिनक्रम अगदी व्यवस्थित चालू होता. लहान मुलांसाठी गावामध्ये एक छोटीशी शाळा होती. सर्व अगदी आनंदाने चालू होतं. पण अचानक एक घटना घडली. ती म्हणजे 19 जुलै 2023. सगळेजण गाढ झोपेत असतानाच अचानक काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. सर्व उद्ध्वस्त झालं. लहान मुलांचे ते खेळण्याचे आवाज, त्यांचे हसरे चेहरे, या सगळ्याचं स्वरूप एकदम भयानक परिस्थितीने घेतले आणि सगळीकडे फक्त रडण्याचा, आक्रोशाचा आवाज आणि आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी फोडण्याचा त्यांचा जो टाहो, अगदी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. आणि अशा परिस्थितीत मात्र आजूबाजूच्या गावातील प्रत्येक माणसाने आपल्याला जमेल त्या पद्धतीने या लोकांना मदत करण्याचा तेव्हा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपल्या मदतीचा हात पुढे केला. तिथे जमिनीखाली अनेक कुटुंब काढले गेले. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी मदत केली. शासनाने देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत केली. बऱ्याच लोकांचे मृतदेह जमिनीखाली काढले गेले होते. ते निघाले तर काही जणांचे मृतदेह त्या जमिनीखालीच अडकून राहिले. त्याच्यामध्ये असलेले गायी, म्हशी, कोंबड्या या देखील त्याच्या जमिनीमध्ये गळून गेल्या होत्या. या भयानक परिस्थितीमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ज्या लोकांनी आपले नातेवाईक, आपले कुटुंबीय गमावले आहेत, या सर्वांना पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.